मैथिलीच्या पप्पांनी त्यांना जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे मैथिलीला गड फिरवण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी आम्ही पहिला गड ठरवला होता सिंहगड। तर आम्हाला सिंहगडावर जायचं होतं। तर सिंहगडावर जाण्यासाठी आम्ही शनिवारी सकाळी 5 वाजता तयार झालो। 5 वाजता सर्व तयारी करून आम्ही निघालो। मैथिली तर खूप एक्साइटेड होती गड फिरण्यासाठी, कारण असं पण तिला बाहेर जायला खूप आवडतं। आम्ही सकाळी 5 वाजता निघालो। सकाळचं वातावरण एकदम फ्रेश वाटत होतं। थोडंसं थंड आणि शांत वातावरण असं वातावरण सकाळी होतं। त्यानंतर आम्ही निघालो। आमच्यासोबत मैथिलीची मावशी सुद्धा येणार होती, त्यामुळे आम्ही तिला रस्त्यात पिक करायला थांबलो। मैथिली बघा कशी बघते मावशीकडे। त्यानंतर आम्ही मैथिलीच्या मावशीला घेतला आणि निघालो। नेहमीप्रमाणे मैथिली बाहेर बघत होती। आज तिला जास्त गाड्या नव्हत्या दिसत, पण ती बाहेरचे झाडे बघत होती। नेहमीप्रमाणेच ती समोर बसून तिच्या दादासोबत मस्ती करत होती। झोपेतून लवकर उठल्यामुळे मला असं वाटलं की ती फ्रेश नसेल, पण ती बघा आमच्यापेक्षा जास्त फ्रेश होती आणि जास्त एन्जॉय करत होती। त्यानंतर थोडं समोर आल्यावर बघा उगवता सूर्य दिसत होता। ते बघून तर अजूनच फ्रेश वाटत होतं। उगवता सूर्य पाहून वातावरणामध्ये अजून जास्त प्रसन्नता वाढली असं वाटत होतं। त्यानंतर सर्वांना भूक लागली होती, त्यामुळे आम्ही जोगेश्वरी मिसळ येथे नाश्ता करायला थांबलो। ऑर्डर देऊन आम्ही नाश्ता येण्याची वाट बघत होतो। इकडे मैथिली आणि मैथिलीच्या पप्पांची मस्ती चालू होती। ती मस्त तिच्या पप्पांसोबत खेळत होती। त्यानंतर आम्ही नाश्ता करत होतो आणि तिला आमच्या प्लेटमधलं गाजर दिलं होतं खायला। आणि ही बघा कसं खाते गाजर। तिला गाजर खायला भेटला याचा आनंद कमी, पण तिला आमच्या प्लेटमधलं खायला भेटलं याचा आनंद जास्त होता, म्हणून ती खूप एक्साइटेड होऊन खात होती। नाश्ता झाल्यावर आम्ही तिथून निघालो। बाहेर येताना मैथिलीच्या पप्पांना तिथे बर्ड्स दिसले, त्यामुळे ते मैथिलीला दाखवण्यासाठी तिथे घेऊन गेले आणि ती बघा कशी बघत आहे बर्ड्सकडे। त्यांनी नंतर तिला अजून जवळ जाऊन दाखवले। ते खूप छान आवाज करत होते। मैथिली त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करत होती, पण ते पिंजऱ्यामध्ये बंद होते, त्यामुळे तिला हात लावता येत नव्हता। तरी ती खूप प्रयत्न करत होती त्यांना हात लावण्यासाठी। त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आलो सिंहगडावरती। गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही सुरुवात केली गड फिरायला। लवकर येऊन पण खूप गर्दी होती। त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो। तिथे बसल्यावर तिथे एक छोटीशी मांजर आली। मला वाटलं मैथिलीला मांजरीची भीती वाटेल, पण मैथिली मस्त मांजरीसोबत खेळत होती। त्यानंतर पुढे आल्यावर मैथिलीच्या मावशीने मैथिलीला फूल लावलं होतं। फूल लावून बघा ती किती क्यूट दिसत होती। थोडंसं ऊन लागत होतं, पण मैथिली खूप एन्जॉय करत होती। त्यानंतर मैथिलीच्या पप्पांनी मैथिलीला आपले मराठी मावळे शत्रूंवर लक्ष कुठून ठेवत होते हे दाखवत होते। पूर्ण फिरून झाल्यावर आम्ही रिटर्न यायला निघालो। गड फिरताना मैथिली खूप खुश होती। त्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये आलो। आता ऊन थोडं जास्तच तापलं होतं, त्यामुळे आम्ही लगेच निघालो। गाडीत बसल्यानंतर मैथिली 5 मिनिटांमध्ये झोपी गेली, कारण तिने तिथे खूप एन्जॉय केला होता। फिरत असताना तिने थोडं पण परेशान केलं नाही। उलट गड बघून ती खूप जास्त एन्जॉय करत होती। त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। अशी होती आमची सिंहगड गडाची पहिली ट्रिप। असा होता आमचा शनिवार। चला तर मग लवकरच भेटूया मैथिलीच्या पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।